नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी जारी करण्यात आलेल्या GSR 220 अध्यादेशाचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप करत या विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आज देशव्यापी केमिस्टचा बंद पुकारला असताना ठाण्यामध्ये देखील सर्व औषध दुकानांनी बंद पुकारत ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। देशभरातील सुमारे 15 लाख मेडिकल दुकाने या बंदमध्ये सहभागी झाली असून राज्यातील 1,35,000 केमिस्टने बंद पाळला असल्याची माहिती ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे। 2020 साली कोरोना आल्याने औषधाविना रुग्णांची आबाळ होऊ नये यासाठी केंद्र सरकारने औषधाची होम डिलिव्हरी देण्याबाबत विशेष सूट दिली होती। कोरोना संपून 5 वर्ष उलटल्यानंतरही हा अध्यादेश रद्द करण्यात आलेला नाही। याचा आधार घेत ऑनलाईन कंपन्या भरमसाठ सवलती देत औषध विक्री करत असल्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांवरती आर्थिक संकट ओढावलंय। ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेलाही याचा फटका बसत आहे अशी माहिती संघटनेने दिली आहे। ऑनलाईन औषध विक्रीमध्ये बनावट औषधे, नशेली ड्रग्ज, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटीबायोटिक, शेड्यूल औषधांची विक्री होत असून 20 ते 50% डिस्काउंटमुळे व्यावसायिक स्पर्धा निर्माण होत आहेत। तेव्हा ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 अंतर्गत औषध विक्रेत्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या नफ्याच्या मर्यादांमध्ये बदल करावा, तसेच ब्रँड सबस्टिट्यूट औषधे देण्याचा अधिकार औषध विक्रेत्यांना द्यावा अशी मागणी संघटनेने केलेली आहे। यावेळी ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे। अप्पा साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अप्पा साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारी मांगे जिंदाबाद। मनोज प्रधान आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज प्रधान आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज प्रधान आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। केमिस्ट एकता जिंदाबाद, केमिस्ट एकता जिंदाबाद। DPCO रद्द करो, रद्द करो, रद्द करो। DPCO रद्द करो, रद्द करो, रद्द करो। ऑनलाइन फार्मसी बंद करो, बंद करो, बंद करो। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टच्या वतीनं आज संबंध भारतातल्या 37 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आमचे 12.5 लाख रिटेल आणि होलसेलर आज बंद आहेत। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जे बेकायदेशीर ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन, ड्रग अँड कॉस्मेटिकच्या अंतर्गत होतो हा बंद करावा। करोनामध्ये 220 GSR जे आले त्याचा फायदा घेऊन स्विगी, झोमॅटो आणि ब्लिंकिट या आमच्या तरुण मंडळींना जे काही नशेची औषधं, स्पुरियस औषधं, नकली औषधं आणि जी शरीराला डॅमेज करणारी गर्भपाताची औषधं मुलींना मिळतात याच्या विरुद्ध जनतेला सावध करण्यासाठी आणि स्पुरियस सबस्टँडर्डचा वापर न व्हावा जनतेकडनं यासाठी आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन बंद करा, 220 GSR जे आणले ते रद्द करा आणि डीप डिस्काउंट रद्द करा किंवा ज्या ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरने आमचा धंदा होतोय ज्यामध्ये आमच्या रिटेलरला 18% आणि 20% मार्जिन मिळतो, एक तर हे मार्जिन वाढवून द्या किंवा DPCO रद्द करा। आमच्या ह्या मागण्या आहेत आणि आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर कदाचित आम्ही 1-2 महिन्यानंतर बेमुदत संपावर जाऊ किंवा आमचे 12.5 लाख लोक त्यांच्या दुकानांच्या चाव्या सरकारला सोपवतील आणि मग सरकारने औषधं पुरवण्याचं काम करावं अशी आमची पुढचा रोड मॅप असेल। ऑनलाईनमध्ये जेवढे काही भागीदार आहेत किंवा स्टेक होल्डर आहेत हे जास्त MRP घेऊन जास्त नफा कमवतात, पण सर्वसामान्य माणसाला ते माहिती नाही। आणि ह्या ऑनलाईनमध्ये आज देशात 20% औषधी ही डुप्लिकेट, नकली आणि सबस्टँडर्ड आहे ती आम आदमीला देतात। सर्वसामान्य माणसाचं आरोग्य धोक्यात आहे। त्यामुळे आम्ही जाहीर अशी विनंती नागरिकांना करतो की कुठल्याही प्रकारे ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन मागू नका, आपल्याच डॉक्टरकडे जा, त्यांच्याकडनं प्रिस्क्रिप्शन घ्या आणि आमच्या दुकानातून औषधी घ्या अशी आपल्याला विनंती। आज 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये सर्व केमिस्ट आणि औषध विक्रेते, होलसेल मग तो जनरल असू दे, सर्जिकल असू दे, फार्मसी असू दे, सगळे बंद आहेत। कशा करता बंद आहेत? ऑनलाईन फार्मसी। जसं सुरेशजींनी सांगितलं की कुठलीही औषधं, अँटीबायोटिक असू दे,
किंवा शेड्यूल ड्रग असू दे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीची औषधं असू दे, ही सर्व ऑनलाईन मधनं दिली जातात. यामुळे तरुण वर्गाच्या मोठ्या प्रकारे हानी होते, आरोग्याची हानी होते. याच्याकरता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला, परंतु त्याला यश आलेलं नाही. त्यामुळे अत्यंत नाईलाजाने आम्ही हा 20 मे बुधवार रोजी देशभरामध्ये जगन्नाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार बंद पुकारलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघताय किती मोठ्या संख्येने होलसेलर आणि रिटेलर सर्व समावेश झालेले आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये आमचे जगन्नाथजी शिंदे साहेब या ठिकाणी स्वतः उपस्थित होणार आहेत. त्यांच्या बरोबर आम्ही जाऊन आमचं जे निवेदन आहे, ज्याची प्रेस कॉपी तुम्हाला दिलेली आहे, ते निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि त्यांना हीच विनंती करणार आहोत की केमिस्ट वाचवा, केमिस्ट वाचला तर देश वाचणार आहे, हे लक्षात ठेवा. हो, नमस्कार. सगळ्यात पहिला मी सुरेश भट, सचिव ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन. आजच्या बंदच्या वतीने सगळ्यांना कळवण्यात येतो की हे जे ऑनलाईन फार्मसीचा जो त्रास आहे जनतेसाठी, जे आजच्या तारखेत रुग्णांना औषधं डायरेक्ट जे सिडेटिव्स असतात, MTP किट्स असतात, नशेची औषधं असतात, ते डायरेक्ट लोकांपर्यंत ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून पोहोचत आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही रेकॉर्ड ठेवला जात नाहीये त्यांच्याकडून. शासनाने त्यांना जी परवानगी कशी काय दिली, ते कोविड काळात जे त्यांना परवानगी मिळाली होती ती आतापर्यंत चालू असल्यामुळे हे ऑनलाईन फार्मसीचा जो बिझनेस आहे तो रन करतोय. त्याला आमची एकच मागणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, सरकारकडनं, की सगळ्यात पहिला त्वरित हे ऑनलाईन फार्मसीचा जो नोटिफिकेशन आहे तो रद्द करावा, म्हणजे ऑनलाईन फार्मसी बंद करावा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहराच्या घोडबंदर परिसरातील वाढते नागरिकीकरण तसेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर प्रभावी उपाय म्हणून आनंदनगर, ठाणे महानगरपालिका उद्यान, कासारवडवली, कृष्णा ग्रीनलँड पार्क, कासारवडवली या परिसरात 3 जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आलं असून त्यावरती आरो प्लांट उभारून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असून याचा पाहणी दौरा करण्यात आलेला आहे. ठाणे शहरातील अनेक विहिरी कालांतराने बुजवण्यात आल्या किंवा कचरा व सांडपाण्यामुळे दूषित झाल्यात. परिणामी नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर होते. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये ठाणे व मीरा भाईंदर शहरातील 46 विहिरींच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या निधीतून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विहिरींची वैज्ञानिक पद्धतीने साफसफाई, गाळ काढणे आणि संरक्षण उपाययोजना करून त्यांना पुन्हा जिवंत करण्याचं काम सुरू आहे. तसेच या विहिरीवरती आरो प्लांट बसवण्याचं कामही प्रगतीपथावरती आहे. सध्या वाढत्या उन्हामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत असताना किंवा तांत्रिक कारणांमुळे तो खंडित झाल्यास
नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अशा परिस्थितीमध्ये पुनरुज्जीवित विहिरी आणि त्यावर बसवण्यात आलेले आरो प्लांट नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. या प्रकल्पांतर्गत विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जात असून सांडपाणी मिळण्यास प्रतिबंध केला जात आहे. विहिरींच्या संरक्षणासाठी जाळ्या बसवणे, भिंतींचं मजबूतीकरण करणे, नियमित स्वच्छता राखणे अशा उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे विहिरीतील पाणी शुद्ध आणि सुरक्षित राहणार आहे. या उपक्रमामुळे एप्रिल-मे महिन्यात भासवणारी तीव्र पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना वर्षभर शुद्ध पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असं प्रतिपादन यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे. ची लाट आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अतिशय तापलेला आहे. मुंबई, ठाण्यामध्ये सुद्धा परिस्थिती काही चांगली नाही आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका, ठाणे महापालिका और MMR क्षेत्रातील अनेक महापालिकेने पाणी बचतीसाठी जास्तीत जास्त पाणी कमी वापरण्याचा व्हावा असं आवाहन केलेलं आणि त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी पाणी बचत करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहेत. पाणी कपात 10% केलेली आहे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांनी. आणि ठाण्यामध्ये सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती असताना सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांना कसं पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अनेक प्रकल्प राबवले. त्यापैकी विहिरीचं संवर्धन, जतन करणं आणि त्या विहिरीमध्ये आरो प्लांट लावून त्या पाणी हे सर्वसामान्य जनतेला पिणं योग्य कसं होईल यासाठी मला 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत 12 विहिरीचं लोकार्पण मी केलेलं आहे. अजूनही जवळजवळ 41 विहिरी ज्या भविष्यामध्ये आपल्याला आरो प्लांट लावून सर्वसामान्य जनतेला पाणी कसं त्यातलं मिळेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पाणी हे मिळत असताना ह्या विहिरी ज्या होत्या त्या वाळीत टाकल्यासारख्या होत्या. ह्या विहिरीमध्ये जे पाणी होतं ते अस्वच्छ झालं होतं. त्याला आम्ही स्वच्छता केलं. त्यामध्ये गटार किंवा ड्रेनेजचं जे पाणी जात होतं ते आम्ही त्याचे जे वाट होत्या त्या बंद केल्या आणि त्यामुळे एक चांगला जलस्रोत निर्माण झाला. नैसर्गिक स्रोत आहे ते खुले केले आणि त्यामुळे हे पाणी आता सर्वसामान्य जनतेला पिण्यासाठी सुद्धा योग्य ठरणार आहे. भविष्यामध्ये आता 12 विहिरी झाल्या, परंतु पूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये असा प्रकल्प आम्ही राबवतोय जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. अरे बाबा, काही गोंधळ वगैरे नाही. आपापसामध्ये आमचे जरा एक कुटुंब आहे, एका कुटुंबामध्ये वादविवाद होत राहतात. ते छोट्या मुद्द्यांवर हे काही वादविवाद होत राहतात. परंतु आमच्या लेवलला म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री स्तरावर ज्या चर्चा होतात त्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्यावर तोडगा काढत असतो. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला आम्हाला जो कौल दिलेला आहे तो कौल दिले असल्याकारणाने जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि आम्ही सगळे सहकारी त्यांच्यासोबत आहोत. ठाणे रेल्वे स्थानकातील नवीन सार्वजनिक शौचालय एक्सिलेटरच्या कामाला गती देणं, फलाटांवरती मुबलक पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणे, वैद्यकीय कक्ष कार्यान्वित करणे, पावसाळापूर्व कामं तातडीने पूर्ण करणे, दिघा विभागातील इलठाणपाडा येथील रेल्वेच्या मालकीचे मोगली धरण नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे इत्यादी विविध विकास कामांना गती देण्यासाठी लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे DRM हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा संपन्न झाला. हरीश मीना यांनी तातडीने अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. ठाणे पूर्व आणि पश्चिम दरम्यान मायक्रो टनेलचं काम पूर्ण झाल्याने पावसाळ्यात रुळांवरती पाणी साचणार नसून मुलुंड दिशेला पादचारी पुलाला मंजुरी मिळाल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केले. तसेच लवकरच ठाणे पूर्व येथील सॅटिस पुलावरून TMTची वाहतूक सुरू होईल अशी माहिती देखील खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनवरील विविध प्रश्न, प्रलंबित रखडलेली कामं, प्रवाशांच्या गैरसोयीचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे DRM हिरेश मीना आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांचा पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात संपूर्ण ठाणे स्थानक परिसराची पाहणी केली गेली. त्यानंतर स्टेशन मास्तर यांच्या कक्षामध्ये रेल्वे प्रशासन, ठाणे महानगरपालिका, प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. DMARTच्या CSR फंडातून ठाणे रेल्वे स्थानकावरती स्वच्छतागृह उभारण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र या कामात मोठी दिरंगाई होत असल्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता ही कामं तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आलेल्या आहेत. पहिल्या प्रथम हिरेश मीना हे DRM म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत.
मी खास करून त्यांचं अभिनंदन करेल आणि आभार मानेल. यापूर्वीचे पण DRM आपण पाहिलेले आहेत, परंतु फील्डवर उतरून स्वतः काम करणारे DRM म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ते आल्यापासून बऱ्याचशा मागण्या आहेत. ठाणा स्टेशनच नाही तर अनेक स्टेशनच्या मागण्या, त्यांचं काम जोरामध्ये सुरू आहे. त्या दिवशी सुद्धा नवी मुंबई आणि सिडको यांच्यामध्ये जो समन्वय साधून नवी मुंबईतील स्टेशन रेल्वेने ताब्यात घेण्याचा जो काही निर्णय झालाय त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक छोटे मोठे विषय आहेत या ठाणा स्टेशनमध्ये. आपण पाहताय या ठाणा स्टेशनमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होते, परंतु त्या ठिकाणी डीमार्टनी CSR मधून जी काही स्वच्छतागृह करण्याचा जो निर्णय घेतला होता त्या कामामध्ये त्यांची दिरंगाई आहे. त्यांचं ते काम रखडलेलं आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, प्लॅटफॉर्म नंबर 5 आणि 6 वरती जे एक्सलेटरचं काम आहे तो काही तांत्रिक अडचणींमुळे त्याच्यामध्ये तो खूप स्लो चालू आहे. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल, 15 डब्यांची जी काही गाड्या येणार आहेत त्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणं गरजेचं आहे. बऱ्याच प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु रात्रीचे 1-2 तास त्यांना मिळतात, त्यामध्ये काम करावं लागतं. त्यामुळे त्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने सुद्धा आज चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर जो खूप मोठा प्रश्न आहे, जो पाण्याचे स्रोत आपण नेहमीच शोधत असतो आणि रेल्वेच्या ताब्यामध्ये विल्टनपाडा जो नवी मुंबई पारसी खिंडमध्ये एक मोठं धरण आहे आणि ते नादुरुस्त आहे, रेल्वे वापरत नाही. ब्रिटिशकालीन धरण आहे. ते धरण नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावं, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरामध्ये पाण्याची समस्या दूर होईल. याकरता आमचे सर्व नगरसेविका त्या ठिकाणच्या, आमच्या चांदणी चौगुले असतील, ॲडव्होकेट श्वेता काळे असतील, आमची गौरी आंग्रे असतील, या नगरसेवकांनी मागणी केली होती. ते सुद्धा निवेदन या ठिकाणी दिलेले आहेत. आमचे संजय वाघोले आहेत की त्यांनी त्या ठिकाणी पुनर्वसनाचा एक विषय आहे. रेल्वेच्या जागेवर काही 50-60 वर्षापासून काही घरं आहेत, तो एक विषय. या समस्या आहेत, स्वच्छतेच्या समस्या आहेत. माधवीताई नाईक ज्या नव्याने आता विधान परिषद आमदार आहेत, त्यासुद्धा या ठिकाणी या लोकांच्या समस्या घेऊन आलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा या ठिकाणी चर्चा झाली. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे मुलुंडकडे जो आम्ही फुटओव्हर ब्रिजची मागणी केली होती तो या वर्षीच्या बजेटमध्ये तो मंजूर झाला आहे. त्याचं सुद्धा काम सुरू होणार आहे. 7 नंबर आणि 8 नंबरमध्ये शौचालयाचा जो विषय आहे त्या दृष्टीने सुद्धा निर्णय झालेला आहे की त्याची फिजिबिलिटी पाहून तो निर्णय घेतला जाईल. एक्सेलेटरचा विषय आहे, या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन आपण त्या ठिकाणी फिजिबिलिटी बघून निर्णय घेतील. आणि जो कोपरीसाठीचं जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये रेल्वे आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये थोडाफार जो काही समन्वय नव्हता, त्यांच्या काही एकमेकांच्या अडचणी आहेत त्यासुद्धा त्या दूर झालेल्या आहेत. एकत्र बसून तो निर्णय घेऊन काही प्लॅटफॉर्म 4 नंबर प्लॅटफॉर्म वगैरे असतील ते आणि आमचा जो साठीचा पूल आहे त्याची रहदारी कशा पद्धतीने सुरू आहे या संदर्भात सुद्धा निर्णय आज झालेला आहे. खूप चांगला निर्णय झालेला आहे. पावसाळ्यापूर्वी स्टेशनची साफसफाई असेल, स्टेशनचे कुठे लिकेजेस असतील याकडे सुद्धा लक्ष देऊन या ठिकाणी काम युद्ध पातळीवर होणार आहे. हम धन्यवाद देते हैं ऑनरेबल MP साहब का कि वो आज स्टेशन पे आए और विभिन्न मुद्दों पे चर्चा हुई है. जाके हम लोगों ने देखी ये चीज़ें, कुछ काम चल रहे हैं, कुछ काम शुरू होने वाले हैं और कुछ काम अगले 1-2 महीने में ही कंप्लीट हो जाएंगे. कुछ नया जैसे सैटिस वगैरह का काम चल रहा है उसमें वक्त लगेगा, लेकिन वो बड़ा काम है तो इसलिए वक्त लगेगा. तो अलग अलग डेडलाइंस है, टाइमलाइंस है, उसके हिसाब से हम लोग कोशिश करेंगे कि पूरा करें. और कुछ नई चीज़ें हम लोगों को बताई गई है, उसकी फिजिबिलिटी हम एग्जामिन कराएंगे. अगर पॉसिबल होगा तो वो भी प्रोवाइड करेंगे. आने वाले मानसून के लिए हम लोग अलग अलग जगह पे जहाँ जहाँ हमारे आइडेंटिफाइड एरियाज़ हैं, जहाँ पर की प्रॉब्लम आती है वहाँ पर हम लोगों के काम चल रहे हैं. विभिन्न प्रकार के काम होते हैं इसके लिए. कल्वर्ट क्लीनिंग है, ड्रेन क्लीनिंग है, अलग अलग प्रकार से कार्य किए जाते हैं. ट्री ट्रिमिंग है, ट्री कटिंग है, काफ़ी कार्य रहते हैं, वो सब किए जा रहे हैं और हम अपेक्षा करते हैं. हमारी पूरी कोशिश है कि बिफोर द मानसून हम इन्हें कंप्लीट कर लें. हमारा कोऑर्डिनेशन बाकी एजेंसी से भी चल रहा है, हमारे ऑफिसर सबसे बात कर रहे हैं, तो वी आर एक्सपेक्टिंग कि सारा काम टाइम पे हो. आपने जो पंक्चुअलिटी की जो बात उठाई है, पंक्चुअलिटी के इश्यूज अभी बीच पे आते हैं. अभी थोड़ा जो आपने बताया कुछ पीरियड से थोड़े इश्यूज ज़्यादा आ रहे थे. कुछ वर्क्स भी चल रहे हैं, जो नए कार्य हम लोग कर रहे हैं
उसके कारण भी थोड़ा कंजेशन हो जाता है और कुछ गाड़ियां जब लेट आती हैं तो उसकी वजह से भी यहाँ पे प्रॉब्लम आती है। बट मैं आपको ये आश्वासन दे सकता हूँ कि हम लोग पूरी कोशिश कर रहे हैं कि इस चीज़ को हम लोग कोशिश करें कि मिनिमम लेवल पे रखें। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे माजी सदस्य तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचे आणि नजीब मुल्ला यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मोहसिन शेख यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित साजरा करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साधेपणाने साजरा करत कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात रुग्ण, नातेवाईक व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खाऊचं वाटप करत या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर जिल्हा प्रशासन विभागाचे महासचिव जिया सय्यद यांच्या वतीने करण्यात आलेलं होतं। यावेळी नगरसेवक सुहास देसाई, परिवहन समितीचे माजी सदस्य तक्की चेऊलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोहसिन शेख यांचे विशेष कौतुक केले। वाढदिवसाच्या तसेच राजकीय वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देखील दिल्या आहेत। कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवत सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलंय। सर्वात पहिले मी एकच बोलायला इच्छितो की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे आम्हाला या वाढदिवसानिमित्त आम्ही वाढदिवस साजरा करत नाही आहे। फक्त आणि फक्त जे आमचे ठाण्यातले जे जनता आहे त्यांना जे काही आम्ही सुख सुविधा उपलब्ध करू शकतो ते करायला आज आम्ही इकडे शिवाजी हॉस्पिटलला आलोय। आमचे मित्र सन्मान्य जियाबाई शेख जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत ठाण्याचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व टीम तसेच आपण बघू शकता की आमचे नगरसेवक सन्माननीय सुहासभाई देसाई पण इथे उपस्थित आहेत आणि हे जे कार्यक्रम आहे ते आमचे नेते ठाण्यातले सन्मान्य नजीब मुल्ला साहेब, गट नेते ठाणे महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे। आम्ही फक्त आणि फक्त आमचं एकच लक्ष आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या दृष्टीने आम्ही इथे गोरगरीब लोकांची मदत करण्यासाठी उपस्थित झालो। आमच्या वाढदिवसानिमित्त फक्त एकच संकल्प आहे जे आम्ही आज तुम्ही सर्व ओळखतात आणि ठाण्यातली जनता पण ओळखते। आज 20-25 वर्षापासून विद्यार्थी जीवनापासून मी समाजकारण फक्त आणि फक्त लोकांसाठी करता आलेलो आहे। तेच आमचं एक लक्ष आहे आणि तेच धोरण आहे की बाबा लोकांसाठी काम करायचं आहे। खरं तर उन्हाळ्यातले दिवस चालू आहे आणि मी माझ्या मित्राला सांगितलं की वाढदिवस दादा गेल्यानंतर आमचा वाढदिवस साजरा नाही करायचा असा निर्णय ठरला होता, पण उन्हाळ्यातले दिवस चालू आहे तर मी त्यांना एक छोटीशी संकल्पना केली की आपण एक छोटासा असा कार्यक्रम करू ज्याच्याने एक चांगला प्रोग्राम होईल, ज्याच्यातून एक लोकांना थोडीशी रिलीफ मिळेल उन्हाळ्यातून, म्हणून मी हे प्रोग्राम ठेवलेला आहे आणि इट इज भाईचा प्रेमानिमित्त आपण हे कार्यक्रम ठेवलेला आहे। मोहसिनबाई आणि आम्ही बरीच वर्ष झाली राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळमध्ये आम्ही काम करतो आणि दरवर्षी मोहसिनबाई एक हौशी राजकारणी आहे, एक हौशी नेतृत्व आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि मुल्ला साहेबांचं, आदरणीय नजीब मुल्ला साहेब आमचे अध्यक्ष ते, आणि आम्ही नेहमी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वाने गोरगरिबांमध्ये जायचं, काहीतरी काम करायचं, या गोष्टी आम्ही करत असतो। आज मोहसिनबाईचा वाढदिवस आहे, मग आमचे जे मित्र आहेत जिया खान त्यांनी सांगितलं, जिया शेख यांनी, की आपण मोहसिनबाईच्या वाढदिवसाला शिवाजी हॉस्पिटलमध्ये जाऊन फ्रूट्स आणि बिस्किट आणि कोल्ड्रिंक्स वाटू, त्या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम हातात घेतलाय। मोहसिनबाईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मोहसिन शेख हा कमी वयात एवढा देशात त्यांचं नाव झालेलं आहे, कारण ते राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पण आहेत ते आणि चांगले सोशल काम करतात। नजीब मुल्ला साहेबांचे ते कट्टर खंदे समर्थक आहेत आणि चांगला सोशल काम करत असतात नेहमी। त्या अनुषंगाने त्यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त आमचे ॲडव्होकेट जिया खान साहेब यांनी काही वेगळा कार्यक्रम करण्याचा ठरवला का
जी हॉस्पिटलला येणारी पब्लिक आहे, ज्यांना इथे काय दुसरी कुठली सोय नाहीये, तर त्यांना ज्यूस आणि हा एवढा 43 डिग्री ना 45 डिग्री तापमान असताना त्यांना थंड पेय, ज्यूस व बिस्किट हे त्यांना देण्यात येत आहे. त्याबद्दल आमचे मोहसिन शेख यांच्या वाढदिवसाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.